या आस्थानगरीमध्ये श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या भूमीमध्ये अष्टलिंगांची स्थापना श्रीरामानी आपल्या शुभ हस्ते केलेली आहे, म्हणून त्याला अष्टानगरी असं नाव पडलेलं आहे। या शहराचे भूषण, आमच्या सगळ्याचे दैवत, ज्यांच्या विचारानं आम्ही सगळे काम करतो, ज्यांचा सैनिक म्हणून घ्यायला आम्हाला अभिमान वाटतो, ते या शहराचे भूषण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून 1999 सालापासून ते त्यांच्या निधनापर्यंत या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली ते आदरणीय विलासरावजी शिंदे साहेब, माजी आमदार, त्यांच्या स्मृतीस मी वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझे काही विचार मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे या ठिकाणी दादा शिवप्रेमींनी सातत्यानं 15 वर्षाची मागणी, शिवप्रेमींची छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा अशा पद्धतीची या अष्टानगरीतल्या सगळ्या शिवप्रेमींची मागणी होती। अनेक वर्ष ही मागणी पूर्णत्वाला जात नाही। त्याच्यानंतर काही पुतळे या शहरामध्ये बसले, परंतु शिवछत्रपतींचा पुतळा या ठिकाणी बसला नाही, म्हणून शिवप्रेमींनी एकत्र येऊन या ठिकाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना 12 बलुते तर 18 पगड समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन केली, त्याप्रमाणे शिवप्रेमींनी गनिमिकाव्यानं या ठिकाणी अश्वारूढ पुतळा या शहरामध्ये या चौकामध्ये बसवला। त्या पुतळ्याला ही त्या ठिकाणी संरक्षण देण्याची भूमिका, शिवप्रेमींच्या मागणीचा पाठपुरावा करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी महायुतीच्या सरकारमध्ये घेतली। परंतु दुर्दैवानं एका नेत्याचा विरोध असल्यामुळं हा शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी दादा सगळ्या लाईट्स बंद करून रात्रीचा मोबाईलच्या टॉर्च मधून त्या ठिकाणी RCC बसवलेला पुतळा काढण्याचं पाप या ठिकाणी काही मंडळींनी केलं। त्याचा जाब आता आपल्याला शिवप्रेमींना विचारायला लागणार आहे, कारण इतर पुतळे एका दिवसात बसतात, शिवछत्रपतींचा पुतळा 12 वर्ष 13 वर्ष संघर्ष करून मागणी करूनही का बसत नाही, हा प्रश्न आपल्याला विचारण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी दादा आष्टा शहरामध्ये आपण विविध शासनाच्या योजनांबाबत निश्चित आपण सांगाल, मला योजनांच्या बाबतीमध्ये सांगायचं नाही आहे, दादा आपल्या भाषणामध्ये सांगतील। पण आष्टा शहर काय आहे, या शहराचा विकास कुठल्या पद्धतीने होणं गरजेचं होतं आणि तो विकास का थांबला, तर त्याला किनार जी आहे ते 1978 सालच्या स्वर्गीय राजाराम बापूंची किनार आहे। तो पराभव आष्टानगरीच्या स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी तो केलेला पराभव कदाचित काही लोकांना अजूनही डोक्यात असावा, म्हणून आष्टा शहर विकासापासून वंचित ठेवलं की काय अशी शंका अनेक लोकांना या ठिकाणी आहे। आष्टा शहरामध्ये जर पेठ सांगली रस्ता हा 4 लेन 20 वर्षापूर्वी झाला असता तर आष्टा शहर नॅशनल हायवेला लगत झालं असतं आणि सांगलीपासून अत्यंत जवळचं ठिकाण, व्यवसायाच्या दृष्टीनं, व्यापाराच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगलं ठिकाण या ठिकाणी डेव्हलप होऊ शकलं असतं, पण दुर्दैवाने ते झालं नाही। कारण ज्या श्रीरामाचा पदस्पर्श ज्या शहराला झाला आणि 1.25 लाख आष्टा म्हणून परिचित असलेलं अत्यंत सधन शहर म्हणून ज्याच्याकडं या तालुक्यामध्ये आपण पाहतो, त्या शहराचा विकास या ठिकाणी ज्या वेगानं व्हायला पाहिजे होता त्या वेगानं झाला नाही। या ठिकाणी आष्टा शहरामध्ये दादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या शिवप्रेमींची मागणी आहे, तो बसवण्याची गरज आहे। महायुतीच्या सरकारमध्ये आपण आमच्या सगळ्यांचे नेते आहेत, प्रमुख नेते आहात, आम्हाला या ठिकाणी खासदार साहेबांनी निवडणुकीच्या निमित्तानं साहेब आपण त्या ठिकाणी या शिवप्रेमींना आश्वासन दिलेलं आहे, तो पुतळा बसवण्याचं काम खासदार साहेब आपल्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये दादांच्या सूचनेनुसार व्हावं अशी अपेक्षा आहे। ज्यांनी भारतरत्न म्हणून ज्यांना किताब दिला आणि हे संविधान ज्यांनी लिहिलं, जे घटनाकार म्हणून सर्व परिचित आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा या शहरामध्ये बसला पाहिजे, ही मागणी आमच्या आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांची आहे। या तालुक्याचे भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचाही
पुतळा या शहरामध्ये बसावा, अशा पद्धतीची मागणी ही अण्णाभाऊ साठेंच्या विचारानं काम करणाऱ्या आमच्या मातंग बांधवांची आहे. त्यांचाही पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे. एक अतिशय आभाळ्या एवढा उंचीचा असलेला माणूस या शहरामध्ये जन्माला आला, जे या शहराचे फक्त नव्हते तर या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातला भाव त्याच्या चेहऱ्यावर न सांगताही चेहरा वाचता येणारा एकच नेता होता या जिल्ह्यामध्ये. ते स्वर्गीय वसंतदादांच्या नंतर कोण असेल तर ते स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब होते. त्यांचाही पुतळा आम्हीच बसवणार आहोत, आम्हीच यासाठी पुढाकार घेणार आहोत. आष्टानगरीच्या सगळ्यांना माझी निश्चितपणाने हे वचन आहे, ज्या शिंदे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यामध्ये आपली संघटना मजबूत करण्याचं काम सातत्यानं निधनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं, त्यांना त्यांचा पुतळा हीच खरी आदरांजली ठरेल. म्हणून माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे त्यांच्या विचारानं काम करतात त्यांचा पुतळा या ठिकाणी बसवायची भूमिका आम्ही घेतो आहोत. मला आष्टानगरीतल्या आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे, ज्या शिंदे साहेबांनी या तालुक्यातल्या जनतेसाठी विद्यमान आमदारांचा संघर्ष संपवला, तो संघर्ष यासाठी संपवला की हा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा. संघर्षामुळं सामान्य कार्यकर्त्याचे निश्चितपणे नुकसान होतं, हा एक मोठा विचार शिंदे साहेबांनी त्यावेळेला केला. परंतु शिंदे साहेबांनी 1990च्या नंतर 92-93ला संघटना आणि राजकारण सोडून त्यांच्यावर युती केली. तरी सुद्धा शिंदे साहेबांच्या कुटुंबाला जो त्रास झाला त्याचा अनेक वेळचा साक्षीदार आष्टानगरीतले अनेक जुने जाणते नेते आहेत, मी त्याचा साक्षीदार आहे. शिंदे साहेबांना जो त्रास झाला, परवा तर जे विद्यमान आमदार उभा राहिलेले आहेत त्यांच्या पॅम्पलेटवर, त्यांच्या माहिती पत्रकावर शिंदे साहेबांचा फोटोही नाही. शिंदे प्रेमींनी उठाव केला आणि त्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांचा फोटो त्याच्यावर नाही आहे. मला आपल्या सगळ्या आष्टानगरीतल्या लोकांना विचारायचं आहे, अरे ज्या शिंदे साहेबांनी या जिल्ह्याला, महाराष्ट्राला 1978 मध्ये निवडणूक जिंकून आष्टा शहर महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं, ज्या शिंदे साहेबांना महाराष्ट्रातले अनेक आमदार त्याला बघायला येत होते आणि स्वर्गीय राजाराम बापूंचा पराभव ते प्रदेशाध्यक्ष जनता पार्टीचे असताना ज्यांनी केला, त्या शिंदे साहेबांचा फोटोही टाकण्याचं मोठं मन जर नसेल तर मला आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे, या आष्टानगरीतल्या सर्व नागरिकांना विचारायचं आहे, सगळ्या बंधूंना विचारायचं आहे, अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण, गलिच्छ राजकारण अशा पद्धतीनं जर कोण करणार असेल, शिंदे साहेबांना नेमका काय यातना होत असतील याचा विचार आपण करा. एवढी विनंती या निमित्तानं मी आपल्या आष्टानगरीतल्या सगळ्या लोकांना करतो. त्यांच्या घरामध्येही वाद पेटवण्याचं काम काही लोकांनी केलं. शिंदे साहेबांच्या मी एक सैनिक म्हणून काम करतोय, मला आष्टानगरीतल्या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलंय. 102 कोटी रुपये मी या शहराच्या विविध विकास कामासाठी शासन, जिल्हाधिकारी, DPTC निधी यातून उपलब्ध करून दिलेले आहेत. हे निधी देताना फक्त शिंदे साहेबांचं हे आष्टा शहर आहे, विकासाच्या दृष्टीनं इतरांनी मागं ठेवलं, त्यांचा सैनिक म्हणून आम्ही मागं ठेवणार नाही, हाच त्याच्या मागचा उद्देश होता आणि तो उद्देश आम्ही पूर्ण केला. आता शिंदे साहेबांच्या विचाराचं जे आष्टा आहे, इथल्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या शिंदे साहेबांनी या शहराचं नेतृत्व 35-40 वर्ष केलं, त्या शिंदे साहेबांना आदरांजली ठरेल असा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 99 पासून जे जिल्हाध्यक्ष होते, ज्यांचं घड्याळ हे चिन्ह होतं, शिंदे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निधनापर्यंत जिल्हाध्यक्ष होते, त्या घड्याळाच्या बटनासमोर तुम्ही बटन दाबलं आणि घड्याळ जे शिंदे साहेबांचा विचार होता, जे घड्याळ शिंदे साहेबांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचं होतं, ते घड्याळ जर तुम्ही निवडून दिलं, घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबला, तर शिंदे साहेबांना ती खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल असं माझ्यासारख्या शिंदे साहेबांच्यावर काम करणाऱ्या सैनिकाचं मत आहे. माझी विनंती आहे आपल्याला, या शहरामध्ये काही प्रश्न काही नागरिकांनी माझ्याकडे दिलेले आहेत. दादा, आष्टा शहरात 9 हाऊसिंग सोसायटी आहेत, त्या शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केले, त्यांना घरकुल सम्राट म्हणलं जातं. त्या 9 सोसायटीच्या घरकुल धारकांच्या नावावर आजही प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. माझं तुम्हाला वचन आहे, 20 तारखेनंतर तुम्ही आशीर्वाद दिला की 20 तारखेनंतर पहिलं काम आष्टामध्ये जे काय होईल ते या घरकुलच्या सगळ्या नागरिकांना
प्रॉपर्टी कार्ड काढून देण्याची जबाबदारी हा निशिकांत पाटलांची असेल. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं काम पूर्ण करून घेऊ. दादा गांधीनगरमध्ये दत्त वसाहत आहे, अतिशय सुशिक्षित शिक्षित लोक तिथं राहतात. 469चा प्रश्न गेले 30 वर्ष हजारो ते शेकडो नागरिक मोठे मोठे बंगले बांधून त्या ठिकाणी राहत आहेत. आज त्या सगळ्या बंगल्यांची नोंद त्या ठिकाणी उडवण्यात आलेली आहे. त्या जागा एका इनामी शर्त असल्यामुळं ते व्यवहार सगळे बेकायदेशीर ठरवलेले आहेत. दादा माझी विनंती आहे, महसूल मंत्र्यांच्यावर बसून आपण एक बैठक 23 तारखेनंतर घ्यावी आणि 469चा विषय हा तात्काळ 23 तारखेनंतर महायुतीचं सरकारच येणार आहे आणि त्या सरकारमध्ये दादा ज्या पदावर असतील त्यांच्या दालनातच महसूल मंत्र्यांची मीटिंग घेऊन 469चा प्रश्न आम्ही सगळे मिळून सोडवू. दादांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न सोडवण्याचं अभिवचन मी या निमित्तानं देतो. गंजीगाण्याधारकाचा एक प्रश्न आहे दादा, ज्यांना गंजीगाण्याची जागा अनेक वर्ष त्या ठिकाणी धनगर समाजाच्या स्वर्गीय सोमाजी डोले बापू यांनी या धनगर समाजाला त्या ठिकाणी ती जागा दिली. धनगर समाजाचं एक अत्यंत तडफदार असं ते नेतृत्व होतं. अत्यंत सगळ्या समाजाला एकत्र करून समाजाच्या भूमिक विकासाचं काम करण्याची भूमिका बापूंनी घेतली. त्या समाजाच्या गंजीगाण्याचा प्रश्न असेल, तिथल्या जागेचा प्रश्न असेल, पुतळ्यासाठी एका दिवसात जागा ट्रान्सफर होते, परंतु माझ्या धनगर बांधवांची जागा त्यांच्या नावावर होत नाही. त्याचा अडसर कोण आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे दादा, या शहराला 100 कोटीपेक्षा जास्त जागा दिल्या. आपण 2500 हेक्टरपेक्षा जास्त जागा शहरपडी या शहरामध्ये आहे. दादा इथल्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आमच्या आष्टा आणि वाळवा तालुक्याचा आहे, मिरज तालुक्यातल्या 8 गावांचा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे दादा, या सगळ्या युवकांच्या वतीनं या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची MIDC जी बारामतीची आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी ती MIDC निर्माण करा आणि आमचा बेरोजगार युवक त्या ठिकाणी उद्योजक बनेल, नोकरी देणारा बनेल, नोकरी मागणारा बनणार नाही. अशा पद्धतीचं स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याला आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करतो. आज दादांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षामध्ये ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांना मी मनापासून एक आश्वासन देतो. या महायुतीचा उमेदवार म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्हाला कुठलीही अडचण कधी आले, दादा निश्चितपणे आहेतच, पण दादांच्या आदेशाप्रमाणे तुमच्या प्रत्येक अडचणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ठामपणाने तुमच्या सोबत असेल, किंबहुना तुमच्या अडचणीच्या एक पाऊल ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे असेल. एवढी शब्द, एवढं वचन या निमित्तानं देतो. या ठिकाणी अण्णांनी सूचना केल्याप्रमाणे आमची जी समन्वय समिती होती, अण्णांनी त्या समन्वय समितीचं अध्यक्षपद भूषवलं. विशेष अभिनंदन अण्णा आपल्या सगळ्या समन्वय समितीचं आणि खासदार धैर्यशील माने साहेबांचं. आणि दादा तुमच्या सूचनेप्रमाणे आम्हा सगळ्या महायुतीच्या घटकांना एकत्र करून धैर्यशील माने साहेबांनी काल प्रेस घेतली आणि सगळे महायुतीचे घटक, आमचे राहुल दादा असतील, गौरवभाऊ असतील, विक्रमभाऊ असतील, सदाभाऊ असतील, आनंदराव बापू असतील, भीमराव अण्णा असतील, सागर असेल, सगळ्यांनी CB अप्पा असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजय करण्याचा शब्द काल पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनी दिलेला आहे. दादा हा इतिहास या ठिकाणी आष्टा नगरीमध्ये आजची जी गर्दी आहे तो तुमचा विचार ऐकण्यासाठी आलेली आहे. आष्टा शहरातील स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना माझं या ठिकाणी सांगणं आहे, जे वैभव दादा असतील, विशाल भाऊ असतील, यांना आम्ही कधीही एकटं पाडणार नाही. ते आज कुठल्याही विचाराच्या बरोबर काम करू देत. मी आणि वैभव दादांनी एकत्रपणानं मे 2016 साली, आम्ही 2017 साली भारतीय जनता पार्टीवर प्रवेश केला होता. दादांना MIDCचं महाराष्ट्र राज्याचं आपण सदस्य केलेलं होतं, पण त्यांच्या काही अडचणीमुळं त्यांना जरी त्या ठिकाणी जावं लागलं असेल, परंतु आम्ही कधीही त्यांना अंतर देणार नाही. ही आष्टा नगरीतल्या सगळ्यांना माझं निश्चितपणे अभिवचन असेल. आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुमच्यापैकी एक असलेला, तुमच्यातलाच एक असलेला, शिंदे साहेबांचा सैनिक म्हणून त्यांच्या विचाराच्या पायवाटेवर काम करणारा ह्या निशिकांत दादाला आशीर्वाद द्या.
एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादासाहेब विजय भाऊ. यानंतर या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या ठिकाणी पक्षप्रवेश